वंदितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। काल आपण आश्रवाधिकारामधली गाथा बघतो आहे। आश्रवाधिकाराची थीम आचार्यांनी सांगितली पूर्वबद्ध कर्माचा उदय, तिथे नवीन कर्माचा आश्रव। निमित्त कारण पूर्वबद्ध कर्माचा उदय, नैमित्तिक कार्य नवीन कर्माचा आश्रव आणि या नवीन कर्माच्या आश्रवासाठी निमित्त परत रागद्वेष मोहरूप परिणाम, म्हणजे निमित्ताचं निमित्त रागद्वेष रूप परिणाम हे असणार आहे। आणि हे बघितल्यानंतर चुंबकाचं आणि सुईचं उदाहरण दिलेलं होतं की चुंबक जोपर्यंत आहे तोपर्यंत सुई आकर्षित होते, सुईमध्ये आकर्षित होण्याची तिची स्वतःची योग्यता आहे आणि म्हणून ती चुंबकाकरवी आकर्षित केल्या जाते। याप्रमाणे जीवामध्ये देखील कर्माच्या उपाधीनी रागद्वेष रूप परिणाम होण्याची योग्यता त्याची स्वतःची आहे, त्याची योग्यता आहे म्हणून त्याच्यामध्ये रागद्वेषादी विकार जीवनामध्ये होतात आणि हे अज्ञानमय भाव आहे आणि यानेच आत्मा कर्मबंध करतो। यानंतर रागद्वेषांनी विरहित भावांची उत्पत्ती दर्शविताना सांगितलं, ज्याप्रमाणे झाडावरून एखादं पक्व फळ गळाल्यानंतर परत आम्ही झाडाला त्या प्राप्त करू शकत नाही, तिथे संयोग त्याचा होत नाही, त्याप्रमाणे जीव भावापासून एखादा भाव पृथक झाला तर परत जीव भावाला त्याला प्राप्त करता येत नाही। याप्रमाणे रागादिकांनी रहित शुद्ध ज्ञानमय भाव उत्पन्न होतो। म्हणजे ज्ञानमय भाव जो आहे हा मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी रागानी शून्य असतो। जिथे ज्ञानमय भाव म्हटलं तिथे समजायचं की याच्या जीवनात मिथ्यात्व नाही आणि अनंतानुबंधी कषाय देखील नाही, कारण हे 5 प्रकार अनंतानुबंधीची चौकडी आणि मिथ्यात्व हे युगपत जातं, त्यामुळे हे 5 भाव अनुदयामध्ये आहे, तिथे जीवाचा ज्ञानमय भाव आहे। भलाई त्याच्या पर्यायीमध्ये रागद्वेष मोह रागद्वेष आहे, पण रागद्वेषाचं स्वामित्व आणि कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही आणि म्हणून द्रव्य कर्माच्या प्रवाहाला तो रोखू शकतो। भावाश्रव या अपेक्षेने त्याच्या जीवनात नाही आणि क्षायिक जर सम्यक्त्वाची त्याला जर प्राप्ती झाली असेल तर आता पुनरपी त्याच्या जीवनात मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी संभवनीय नाही। जर एक वेळ ज्ञान, भावार्थ पहा, काल आपण इथपर्यंत आलेलो होतो, जर एक वेळ ज्ञान रागादिकांपासून भिन्नपणे परिणमित झाले तर ते पुन्हा कधीही रागादिकांसह मिश्रित होत नाही। एकदा देठावरून फळ पडलं, गळून पडलं, तर ते फळ परत आम्हाला चिकटवता येत नाही, परत त्या देठाला लावता येत नाही। त्याप्रमाणे हा जो अज्ञान भाव आहे, हा अज्ञान भाव जीवनातून गळून पडलेला आहे। आता क्षायिक ज्ञानाची म्हणजे क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती, ज्ञानाची तर वेळ आहे, पण क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर रागाचा भाव, अनंतानुबंधीचा भाव जीवनात होत नाही। अशा प्रकारे रागरहित ज्ञानमय भाव सदैव राहतो। दर्शन मोह आणि अनंतानुबंधीचा क्षय झाल्यानंतर
म्हणजे तो येईल तर 4थ्या गुणस्थानापर्यंत खाली येऊ शकतो. त्याच्या खाली आता क्षायिक सम्यक दृष्टी कोणताही जीव येत नाही. भलाई क्षायिक सम्यक दृष्टी जीव एखाद्या वेळेला नरकगामी असेल, नरकात गेला असेल, कारण क्षायिक सम्यक्त्व होण्याच्या पूर्वी जर त्याला नरकायूचा बंध झाला असेल आणि नंतर क्षायिक सम्यक्त्व झालं तर तो क्षायिक सम्यक्त्व घेऊन पहिल्या नरकात जाऊ शकतो. उदाहरणार्थ क्षैणिक राजा, कारण क्षैणिक राजाला देखील सम्यक दर्शन, क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती पहिल्यांदा नरक आयुचा बंध करून चुकले आणि नंतर क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. त्यामुळे क्षायिक सम्यक्त्व घेऊन पहिल्या नरकामध्ये गेले, परंतु आता मात्र 4थ्या गुणस्थानाच्या खाली ते जीव जाणार नाही. मिथ्यात्व, सासादन, मिश्र 3 भूमिका त्यांच्या जीवनातल्या संपल्या आणि म्हणून ते परत आता पुनरपी याचा उदय, अनंतानुबंधीचा उदय त्यांना कदापिही येणार नाही. म्हणून अज्ञानमय भाव त्यांच्या जीवनात होणार नाही. क्षायोपक्षमिक अज्ञान रूप परिणाम त्यांचं ज्ञान, मिथ्या ज्ञान रूप कधीही होणार नाही. भलाई आता नरककृत अशा प्रकारचा भयानक वेदना ते सहन करत आहे. बाह्यतः मला दिसतं त्यांच्या जीवनामध्ये अति दुःख ते भोगत आहे, पण अंतरंग जर पाहिलं तर आत्मिक आनंदाचा रस त्यांच्या जीवनात सतत ते अनुभवू शकतात. 6 महिन्यानंतर तर तो एकदा अनुभव ते घेतातच घेतात. कितीही घोर दुःख असेल तरीही तेवढा काळ त्यांच्या आत्मानुभूतीसाठी त्यांना 6 महिन्यांनी भेटतो. अनुभव अतिंद्रिय आनंदाचा घेतातच घेतात. लब्धिरूप सम्यक्त्व निरंतर टिकून आहे, उपयोगामध्ये मात्र असेलच असं सांगता येत नाही. म्हणून आता अज्ञानमय भाव म्हणत असताना क्षायोपक्षमिक अज्ञान रूप परिणाम त्यांच्या जीवनात होत नाही. एकदा कर्म निर्जरित झाल्यानंतर पुनश्च उदयाला येत नाही. अनंतानुबंधी निघून गेली, आता परत त्या अनंतानुबंधीचा उदय नाही. म्हणून ज्ञानमयच भाव राहतो आणि तो कर्माचा अकर्ता होतो. चारित्र मोहाच्या उदयामध्ये जी काही रागादिकांशी युक्तता असते ती निश्चयाने युक्तता म्हणण्यात येत नाही. आणि चारित्र मोहजनित पर्यायी मध्ये राग आहे, नाही आहे असं नाही आहे. 4थ्या गुणस्थानातच आहे अप्रत्याख्यानजनित राग आहे, 5व्यामध्ये प्रत्याख्यानजनित पण राग आहे. पण ही सगळी भूमिका असतानाही त्यांच्या अभिप्रायामध्ये डोकवलं, उद्देश त्याचा पाहिला तर हा राग होतो आहे. हा जसा एखाद्या कोतवालानी चोराला पकडावं आणि अपराधीपणा वाटावा, त्याप्रमाणे अपराधीपणाच्या भावनेनी राग होतो आहे. भोगही भोगताना तो दिसतोय, पण भोगताना देखील हे जणू काही भोग मला भोगावे लागत आहे, माझी मजबुरी आहे, अशा रीतीने त्यांचा भाव तिथे आहे. म्हणजे भोगांविषयी देखील उदासीनता जीवनात आहे. कर्म विपाकामध्ये देखील हा पर्यायीच माझ्या होतो आहे, याचा मी करता नाही, माझा आत्मा त्यापासून भिन्न आहे, मी सदैव न्यायक स्वभावी आहे, ही धारा अंतरंगामध्ये विद्यमान असणार आहे. म्हणून उदयामध्ये पर्यायीमध्ये रागाची युक्तता आहे, परिणती मात्र वेगळी आहे. आम्ही व्यवहारामध्येही असं बघतो, अनेक वेळेला बघतो की आम्ही पर्यायीमध्ये काही वेगळं बोलतोय आणि आमच्या अभिप्रायामध्ये वेगळं आहे. कधी कधी आम्ही समोरच्याचं कौतुक करतो, कधी कधी करणं अपरिहार्य वाटतं, कौतुकाचे शब्द बोलावसे वाटतातच, पण अंतरंगामध्ये आम्ही म्हणतो की याच्यापेक्षा हा दुसरा वरचढ होता, त्याचं वास्तविकतः जास्त कौतुक व्हायला पाहिजे. याला आम्ही बोलतो आहे कौतुकाचे शब्द, पण अंतरंग दुसरंच काहीतरी आमचं सांगतं आहे. म्हणजे अभिप्रायामध्ये दुसरंच आमचं काहीतरी असू शकतं. म्हणजे पर्यायीत आमचं एक आहे. एका वेळेला आम्ही कधी कधी असंही म्हणतो की मला हे सगळं करायचंय,
आणि अंतरंगामध्ये आम्ही म्हणतो की नाही आलं तर ठीक आहे, बरंच होईल हे संपलं तर, किंवा माझ्यापर्यंत पोहोचलं नाही तर. अशाही प्रकारची आमची अभिप्रायाची भूमिका असते. आणि म्हणून पर्यायीच राग होतो आहे. राग होतानाही आम्हाला वाटतं हा किती रागी बनलेला आहे, क्रोधी बनलेला आहे, पण अंतरंगामधून त्याचं साम्य जल रस सुधा पान हे सतत सुरू असतं. आणि ती त्याच्या जीवनातली सम्यक्त्वाची परिचय देणारी भूमिका असते. खरं सम्यक्त्व त्याचं तसाच प्रकारचं असणार आहे. म्हणून ज्ञानमयच भाव राहतो. तो कर्माचा अकर्ता होतो. चारित्र मोहाच्या उदयामध्ये जी काही रागादिकांशी युक्तता असते ती निश्चयाने युक्तता म्हणण्यात येत नाही. तात्पुरता वरपांगी संबंध दिसतो, पण गहन संबंध, आसक्तीयुक्त भाव जीवनात नाही. त्याला मिथ्यात्वादी सहयोगी प्रकृतींचा तर बंध होतच नाही. आणि जो काही बंध होतो तो मूळ कापलेल्या वृक्षाच्या हिरव्या पालवीप्रमाणे शीघ्र वाळण्यासारखाच आहे. आणि म्हणून मिथ्यात्वजनित काल आम्ही 41 प्रकृतींची नावं बघितलेली होती. या 41 प्रकृती ज्या अशुभ प्रकृती आहे, नरकगती, नरकगत्यानुपूर्वी, हुंडक संस्थान, असंप्राप्त, स्पृस्पाटिका, संवणन, बाकीचे 4ही संवणन म्हणजे एकूण 5 संवणन, 5 संस्थान, एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, स्थावर, या सगळ्या प्रकृती ज्या निकृष्ट प्रकृती म्हटल्या जातात, अशुभ प्रकृती म्हटल्या जातात, पाप प्रकृती म्हटल्या जातात, यांचा बंध आता सम्यक दृष्टीला होत नाही. अशा प्रकारची त्याच्या जीवनामध्ये परिणती झालेली आहे. त्याला बंधयोग्य प्रकृती 41 गेल्यानंतर 77 मला वाटते आय थिंक तितक्या प्रकृतीचा त्यांना बंध होतो. आणि चौथं गुणस्थान असल्यामुळे त्यामध्ये आहारक द्विक त्याच्यासाठी अबंध प्रकृती आहे. पुढे मात्र त्याचा बंध त्याला होऊ शकतो. कुठे 43 प्रकृती दिल्या असतील बंध होत नाही म्हणून, पण बंध विच्छुत्तीच्या अपेक्षेने बघितल्या तर 41 प्रकृती लावायच्या आणि अबंध प्रकृती 2, अशा मिळून 43 प्रकृती तो त्या गुणस्थानात बांधत नाही. ही भूमिका लक्षात घ्या. आणि ह्या मिथ्यात्वासोबतच या कर्म प्रकृतींचा बंध होतो. आणि उरलेल्या कर्म प्रकृतीचा बंध देखील आता स्थिती कमी झालेली आहे. अंतकोडाकोडी सागर प्रमाण एवढी कर्माची स्थिती मॅक्झिमम जीवनात असू शकते. आणि मंद परिणाम असेल तर हाही बंध आणखी अल्प स्थितीला घेऊन होतो. आणि जो बंद होऊ लागलेला आहे हा मूळ कापलेल्या झाडाप्रमाणे. जसं झाडाचं मूळ काढून टाकलं, आम्ही पालवीला कितीही पाणी दिलं, थोडा वेळ ती हरित राहील, हिरवी दिसेल, टवटवीत वाटेल, पण ती निश्चितपणे आता सुकणारच आहे. अशा तऱ्हेने हा पालवीप्रमाणे शीघ्र वाळण्यासारखा आहे. आणखी या ठिकाणी आम्ही एक उदाहरण बघू शकतो. आम्ही कधी कधी पंखा सुरू आहे आणि पंखा सुरू असताना आम्ही बटन बंद करतो. पंख्याचं बटन बंद केलं तरी तत्काळ पंखा थांबत नाही, बंद होत नाही, तो सुरूच असतो. सुरू असतो असं पाहून जर कोणी म्हटलं की पंखा तर सुरूच आहे, अजून बंद तर झालाच नाही. आम्ही जे बटन दाबलेलं आहे ते बंद होण्यासाठी दाबलेलं आहे. म्हणजे आता पंखा बंद होणारच आहे, तो सुरू आहे, तो बंद होण्यासाठी आहे. तसा आता हे मिथ्यात्वाचं बटन एकदा जीवनात दाबल्या गेलं, बंद झालं की आता आमच्या कर्म प्रकृतीचा बंद सुरू दिसेल काही काळापर्यंत, पूर्व प्रयोगात वगैरे, असंगत्वात, अशा प्रकारे दिसेल तो. पण तो बंध आता बंद होण्यासाठीच असणार आहे. कालांतराने तो बंध नक्की आता
संपणार आहे. झाडाची पालवी जास्त काळ हिरवी राहू शकणार नाही. एक वेळ प्रथमतः सम्यक दर्शन झाल्यानंतर क्षयिक सम्यक्त्वाच्या प्राप्तीपूर्वी जो काही मिथ्यात्वाचा उदय असतो तो येथे अविवक्षित आहे. इथे कर्णानुयोगाची भूमिका आम्ही लक्षात घ्या. अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होते. वाक्य लक्षात घ्या. अनादिकालीन मिथ्या दृष्टी त्या जीवाला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे आमच्या मोक्ष मार्गाची वाटचाल ही औपशमिक भावापासून होते. औपशमिक भावाचं अस्तित्व अंतर्मुहूर्त राहू शकतं. अंतर्मुहूर्तानंतर तो जीव परत मिथ्यात्व गुणस्थानात, सासाधन गुणस्थानात येणार आहे. कदाचित त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर सासाधन मध्ये येईल. कदाचित मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्या गुणस्थानात तो येईल. अशा तऱ्हेने आल्यानंतर परत त्याला पुरुषार्थ करून क्षयोपक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त करून त्यातून त्याला क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती करावी लागते. म्हणजे हे क्षयोपक्षमिक सम्यक दर्शन आणि औपशमिक सम्यक दर्शन जीवनामधून सुटू शकतं. पण या ठिकाणी या गाथेच्या अनुषंगाने याची डिमांड जी आहे या गाथेची ती क्षयिक सम्यक दृष्टी तुम्ही बघा. क्षयिक सम्यक दृष्टी बघितल्यानंतर त्याला मात्र आता परत मिथ्यात्वाचा बंध होणार नाही ही भूमिका आम्हाला स्पष्ट दिसू शकते. आणि अशा तऱ्हेने आता या गाथेचा आम्हाला जर प्रयोग आमच्या जीवनात करायचा आहे आणि प्रयोग स्वतःवर, कारण आम्ही बघितलं की समयसार हा आमच्या स्वतःचा निज स्वभाव प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला उपयोगी पडणारा ग्रंथ आहे. म्हणून यावरची प्रत्येक गाथा आम्हाला चिंतनासाठी घेऊन त्याचा मतितार्थ आणि भावार्थ आम्ही चिंतनात कसा घ्यायचा आम्हाला हे ठरवायचं आहे की माझ्या जीवनामध्ये मला तर प्रथमतः औपशमिक सम्यक दर्शन प्राप्त करावं लागणार आहे. औपशमिक सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर मला क्षयिक सम्यक दर्शन जीवनामध्ये करायचं आहे. कर्म रज माझ्या जीवनात आता फार काळ टिकायला नको. कधी मी व्रती बनेल, कधी मी मुनी बनेल, कधी हे कर्म जीवनामधून माझ्या नष्ट होईल. आणि द्रव्य कर्म नष्ट होण्याचा प्रश्न नाही, मला माझे भाव कर्म जीवनातून नष्ट करायचं आहे. हा जो माझा अज्ञान रूप राग द्वेष मोह परिणाम आहे हा माझ्या जीवनातून कोणत्या तऱ्हेने निघून जाईल त्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये पुरुषार्थ करायचा आहे. मला पुण्याच्या फलामध्ये देखील आता अडकायचं नाही आहे आणि पापाचं फळ तर विपरीतच आहे, ते तर मला नकोच आहे. पण जे मोहक कृपाने माझ्या समोर प्रस्तुत होत आहे त्यामध्ये देखील मी आता अनुरक्त होणार नाही. ही भूमिका आम्हाला या आश्रवाधिकारात बघायची आहे. यानंतर कलश काव्य येणार आहे. भावो राग द्वेष मोहेर्विनायो जीवस्य स्याज्ञान निवृत्त एव रुन्धन् सर्वान् द्रव्यकर्माश्रवोघात् एषो भाव सर्वभावाश्रवाणाम्. भावो राग द्वेषे मोहेर्विनायो जीवस्य स्याज्ञान निवृत्त एव रुन्धन् सर्वान् द्रव्यकर्माश्रवोघान् एषो भाव सर्वभावाश्रवाणाम्. जीवाचा जो भाव राग द्वेष मोहांनी रहित आहे तो ज्ञान रचितच असतो. म्हणून आचार्यांनी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगितलं की जो भाव मिथ्यात्वानी रहित आहे, अनंतानुबंधीनी रहित आहे तो जीवाचा अल्प असेल पण आहे तो ज्ञानमयच भाव.
त्यामध्ये क्षायोपक्षमिक अज्ञान आता नाही. औदैक अज्ञानामध्ये ज्ञान कमी अधिक असेल, ज्ञानाची परिपूर्तता नाही, पण जे काही ज्ञान त्याच्या जीवनात आहे ते ज्ञानमयच आहे, सम्यकच आहे, अज्ञान रूप असतच नाही. म्हणून ज्ञानाने रचितच आहे. सर्वच द्रव्य कर्माच्या आश्रव समूहाला रोखणारा तो शुद्ध भाव सर्व भावाश्रवांच्या अभाव रूप आहे. हा जो भाव आहे, हा भाव कसा आहे, द्रव्य कर्मांच्या प्रवाहाला रोखणारा आहे. मिथ्यात्व गेलं पाहिलं आम्ही. 41 प्रकृतींचा द्रव्याश्रवाचा निरोध झाला. 41 प्रकृती त्यांनी जीवनात बांधल्या नाही. आणि जसजसा हा भूमिका याची बदलते, वरवर चढते, तसतसा याचा संवर निर्जरेला जास्त होतं आणि आश्रव आणि बंध कमी प्रमाणात होतो. अशा तऱ्हेने हा द्रव्य कर्माच्या आश्रव समूहाला रोखणारा तो भाव सर्व भावाश्रवांच्या अभाव रूप आहे. आता भावाश्रव देखील जीवनात नाही. मिथ्यात्व शून्य भाव ज्ञानमय भाव आहे. तोच रागद्वेष मोहांनी रहित असून द्रव्य कर्माच्या प्रवाहाला रोखणारा आहे. अतएव तो भावाश्रवाच्या अभाव रूपच आहे. म्हणून भावाश्रव नाही, भावाश्रव म्हणजे रागद्वेष नाही. संसाराचं कारण मिथ्यात्वच आहे आणि मिथ्यात्वाच्या अभावी सर्वच रागादी भावाश्रवांचा अभाव होतो असे समजावे. पहा, पदार्थाला इष्ट समजून प्रीती करणे, त्याच्या संयोगाची इच्छा करणे, त्याचा संयोग माझ्या जीवनामध्ये टिकला पाहिजे आणि वियोग होऊ नये, हा विकल्प म्हणजे राग आहे. पदार्थ इष्ट आहे हे मानणं, त्याच्यावर प्रीती असणं, किंवा अनिष्ट आहे त्याविषयी द्वेष करणं. पदार्थाचा संयोग मला प्राप्त झाला पाहिजे, इष्ट संयोग असा प्राप्त झाला पाहिजे, किंवा त्याचा संयोग मला टिकला पाहिजे. जो अनुकूल संयोग आहे हा माझ्या जीवनात निरंतर राहावा, त्याचा वियोग होऊ नये. आणि जो प्रतिकूल संयोग आहे हा माझ्या जीवनात येऊ नये, आणि आला तर तो ताबडतोब हटला पाहिजे. हा विकल्प अशा प्रकारचा रागद्वेषाचा विकल्प आहे. जो परपदार्थ जो इष्ट वाटत नाही त्याचा वियोग हो, संयोग न हो, विनष्ट व्हावो, हा विकल्प म्हणजे द्वेष परिणाम आहे. अन्य कोणत्या परपदार्थामध्ये, देहादिकांमध्ये आपलेपणाची बुद्धी करणे, स्वतःच्या स्वरूपाला न जाणणं किंवा पररूप जाणणं, स्वपरभेद विज्ञान नसणं, हा सगळा मोहाचा परिणाम आहे. राग, द्वेष, मोह हे 3 शब्द आपण वापरतो. आणि राग काय? राग म्हणजे प्रीतीची भावना. द्वेष काय? तर तो पदार्थ प्रतिकूल आहे, तो त्याचा वियोग होण्याची भावना. आणि मोह म्हणजे विपरीत परिणाम, वस्तुतत्व जसं आहे तसं न समजणं. आत्म्याचं स्वरूप जे आहे चैतन्यमय ते न मानता अन्य रूप समजणं, किंवा आत्मा देहवाला आहे, परसंयोगजन्य आहे, याचं सगळे पुत्र मित्र ह्याचे आहे, अशी जी आत्म्याविषयीची याची भ्रमपूर्ण मान्यता, हे म्हणजे जीवनामधलं मिथ्यात्व भाव आहे, मोह भाव आहे. आणि या 3ला मिळून अज्ञान म्हटलं आहे. मिथ्यात्वरहित भाव हा ज्ञानमय भाव आहे. आणि मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीची खूप घनिष्ठ मैत्री आहे. आणि एक मिथ्यात्व गेलं की अनंतानुबंधी राहत नाही आणि जीवाचा आता ज्ञानमय भाव होतो. ज्ञानमय भाव म्हणजे राग, द्वेष, मोह रहित भाव. तो द्रव्य कर्माला रोखणारा आहे आणि म्हणून तो भावाश्रवाचा देखील अभाव रूप आहे. अशुद्ध भाव नष्ट झाला
की द्रव्यकर्माचा आश्रव मिटतो. म्हणून शुद्ध भाव उपादेय आहे आणि अन्य समस्त विकल्प हेय आहे. याविषयी पंडित बनारसजी दासजी लिहितात, दर्वित आश्रव सो कहिये, जह पुद्गल जीव प्रदेश गरासे. म्हणजे ज्या ठिकाणी जीव आणि पुद्गलाचे प्रदेश एकमेक ग्रासित होतात, एकमेक होतात, त्याला द्रव्याश्रव म्हणायचं. द्रव्याश्रव म्हणजे पहा, जरी म्हटलं की जीवाचे प्रदेश आणि पुद्गलाचे प्रदेश यांचा परस्पर एक क्षेत्रावगाह संबंध किंवा परस्पर अवगाह संबंध होणं, याचं नाव आहे द्रव्याश्रव. पण जर बारीक विचार आम्ही केला तर हे येणारं नूतन कर्म जीवाशी संबंधित आहे. तावत काळपर्यंत जोपर्यंत त्याची स्थिती पूर्ण होत नाही तोपर्यंत ते जीवाजवळ स्थित राहणार आहे. ते आत्मप्रदेशावर स्थित आहे. पण आत्मप्रदेशामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकत नाही. ते जे नवीन कर्म बांधल्या गेलेलं आहे ते पूर्वबद्ध कर्मामध्येच त्याचा प्रवेश आहे. बारीक लक्षात घ्या, ही दृष्टी आम्हाला आणायची आहे. आम्ही द्रव्याश्रवाची व्याख्या करताना जीव आणि कर्म एकमेक होणं, यांचा एक क्षेत्रावगाह संबंध होणं हे म्हणतो, पण तो संबंध कसा आहे? हा संबंध आत्मप्रदेशावर ते द्रव्य कर्म आता विद्यमान आहे. पण जर आम्ही आत्म्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर आत्मप्रदेशामध्ये त्या कर्माचा एक परमाणू देखील प्रवेश करू शकत नाही, असा आत्मा अभेद्य रूपाचा आहे. तावत कालपर्यंत जीवाशी ते कर्म संबंधित राहणार आहे. म्हणून त्यांचा जणू काही एकमेक प्रवेश झाला, एकमेक झालं असं म्हटण्यात जातं. ही भूमिका लक्षात घ्या. म्हणून दर्वित आश्रव सो कहिये, जह पुद्गल जीव प्रदेश गरासे. जीव प्रदेश आणि पुद्गल प्रदेश एकमेक झाले आहे. भावित आश्रव सो कहिये, जह राग विरोध विमोह विकासे. ज्या ठिकाणी राग विरोध, विरोध म्हणजे द्वेष, आणि मोह जिथे विद्यमान आहे ते आहे भावाश्रव. सम्यक पद्धती सो कहिये, जह दर्वित भावित आश्रव नासे. खर तर द्रव्यकर्म आणि भावकर्म, भावाश्रव यांचा नाश करणं हीच खरी योग्य गोष्ट आहे. ज्ञान कला प्रगटे तेही स्थानक, अंतर बाहिर और न भासे. ज्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञान कला आता प्रगट झालेली आहे, त्याची पर्याय ज्ञानमय असणार आहे. आणि हा जीव अंतर बाहिर और न भासे, त्याला एक आत्म्याशिवाय आत बाहेर काहीही प्रतिभासित होत नाही. सर्व चैतन्य चैतन्य, ज्ञान ज्ञान, परमानंद अशा त्या ज्ञानामध्ये हा निश्चितपणे रत राहणार आहे. म्हणून अंतर बाहेर एक प्रकाश, एकच प्रकाश, ज्ञान कला प्रगटे. ही ज्ञान कला त्याच्या जीवनात आता प्रगट झालेली आहे आणि त्याला आता दुसरं काहीही प्रतिभासित होत नाही, अशी ही त्याची भूमिका असणार आहे. आता आपण पुढचा भाव पाहू. आता ज्ञानीला द्रव्याश्रवाचाही अभाव असतो हे सांगतात. भावाश्रवाचा अभाव सांगितला, आता द्रव्याश्रव देखील ज्ञानीला नाही हे सांगतात. पुढवी पिंड समाना पुवणी बद्धादुपच्चया तस्स कम्म शरीरेण दुदे बद्धा सव्वे विनानिस. पुढवी पिंड समाना पुवणी बद्धादुपच्चया तस्स कम्म शरीरेण दुते बद्धा सव्वे विनानिस. तस्य नानिस्य, त्या ज्ञानीला
पूर्वनिबद्धाद सव्वे पज्जाया, पूर्वबद्ध संपूर्ण प्रत्यय सुद्धा पुढवी पिंड समाना मातीच्या ढेकळाप्रमाणे आहे. मात्र ते कर्माण शरीराशी बद्ध आहे. आता जेव्हा मी भूमिका बघितली तर ही भूमिका पहा की ज्ञानीच्या जीवनामध्ये आता हे कर्म आहे, हे द्रव्य कर्म आहे, हे कुठं आहे? हे त्याच्यामध्ये आहे. मात्र ते कर्माण शरीराशी बद्ध आहे. टीका पहा. वास्तविक पूर्वी अज्ञानाने बांधलेले द्रव्याश्रवभूत जे काही मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग प्रत्यय आहे ते परद्रव्य रूप पुद्गल परिणाममय असल्यामुळे ज्ञानीला मातीच्या ढेकळाप्रमाणे आहे. पूर्वी अज्ञान अवस्थेत त्याच्याही जीवनामध्ये त्यांनीही अशा प्रकारचं मिथ्यात्व, अविरती या माध्यमातून कर्मबंध केलेला होता आणि द्रव्याश्रव त्याच्याही जीवनामध्ये आहे. पण आता ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्रगट झालं आणि ज्ञान प्रगट झाल्यामुळे या पुद्गल परिणामांना तो जाणून आहे. त्याचं स्वरूप त्यांनी समजलेलं आहे की हे पुद्गलमय परिणाम जे आहे, हे कर्म आहे, हे परद्रव्य आहे, हा मी नाही. हे आहे परंतु ते मातीच्या ढेकळाप्रमाणे आहे, निरर्थक आहे. हे वास्तविकतः जीवाशी बद्ध नाही. ती जी कर्माण वर्गणापूर्वीची होती त्याच्याशीच हे बद्ध रूप आहे. जीवाशी आणि आत्म्याचा आणि त्याचा अशा प्रकारचा बंध संबंध नाही. ही भूमिका ज्ञानीच्या जीवनामध्ये आता आलेली आहे. म्हणून ते जीवाशी नाही. अतएव ज्ञानीला द्रव्याश्रवाचा अभाव स्वभाव सिद्धच आहे. आत्मा ज्ञानी होतो तेव्हापासून भावाश्रवाचा अभाव तर आहेच. भूमिका आमची निरंतर लक्षात राहिली पाहिजे. जेवढे ज्या भूमिकेनुसार कर्म त्याच्या जीवनातून गेलेले आहे तेवढ्याच भावाश्रवांपासून तो विरत आहे. जेवढा कर्माचा उदय त्याच्या जीवनात आहे त्यांनी त्याला भावाश्रव म्हणजे रागद्वेष रूप परिणाम होणार आहेतच. ही वस्तुस्थिती बघा. इथे त्या परिणामांना मुख्यतः देऊन कथन केलेलं आहे, पण कर्णानुयोगाची जोड देखील त्याला आम्हाला निश्चितपणे द्यावी लागते. म्हणून भावाश्रवाचा अभाव आहे ही भूमिका समजून घ्या. परंतु जे काही अज्ञान दशेमध्ये बांधलेले पूर्वबद्ध द्रव्याश्रव आहे ते देखील पुद्गलाचाच परिणाम असल्याने जी कर्माण वर्तन आहे ही तर मुळात कर्मरूपच आहे आणि कर्मरूप असल्यामुळे तो पुद्गलाचा परिणाम आहे. त्यामुळे स्वभावतःच कर्माण वर्गणाशी, कर्माण शरीराशी बद्ध असून मातीच्या ढेकळाप्रमाणे जडपणाने आत्म्यापासून साक्षात भिन्नच आहे. भावाश्रवाच्या अभावी पूर्वबद्ध प्रत्यय नूतन कर्मबंधाला कारण होत नाही. कारण आम्ही थीम बघितलेली आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय, नवीन कर्माचा आश्रव आणि त्याचं निमित्त कारण भावाश्रव. आता भावाश्रवाचा अभाव आहे तर पूर्वबद्ध कर्म नूतन कर्माला बांधू शकत नाही. ही भूमिका. आणि म्हणून ज्ञानीला द्रव्याश्रवाचा अभाव स्वभाव सिद्ध आहे. उद्याला या गाथेवरचं परत आपण विश्लेषण बघू आणि पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.